सर, काल जी घटना घडली आहे उल्हासनगरमध्ये, सत्ताधारी पक्षाच्याच नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, आमदारांमध्ये जमिनीच्या वादावरून थेट पोलीस ठाण्यामध्ये फायरिंग करण्यापर्यंत प्रकरण गेलंय. अत्यंत गंभीर घटना आहे. महाराष्ट्रात अशी घटना कधीच घडली नाही. पोलीस स्टेशनमध्ये आमदार पोलिसांच्या उपस्थितीत फायरिंग करतात, हे अनाकलनीय आहे. राज्यातली कायदा व सुव्यवस्था किती धाव्यावर बसवण्यात आलेली आहे याचं उत्तम उदाहरण आहे. आणि खास करून मुंबई MMR रिजन म्हणजे ठाणे आणि ठाण्याच्या आसपासची सगळी महत्त्वाची शहरं, या ठिकाणी गुन्हेगारींचा सुळसुळाट आहे. जमिनी ताब्यात घेणं, अतिक्रमण करणं, बळजबरीने पाहिजे तशा पद्धतीनं इमारती बांधणं, बेकायदेशीर इमारतीची बांधकामं करणं, ती विकणं आणि त्या ग्राहकांना संकटात आणणं, या सगळ्या प्रकारची गुन्हेगारीकरण त्या ठिकाणी आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे. ही घटना ही महाराष्ट्रातल्या सरकार कसं चाललेलं आहे हे दाखवणारी घटना आहे आणि ही अत्यंत गंभीर घटना आहे. सर, ज्या पद्धतीनं जागेवरून हे सगळं प्रकरण सुरू झालेलं होतं, जागेच्या वादावरून, तुम्हाला असं वाटतं का मुख्य उद्देशापासून राजकीय व्यवस्था बाजूला जाते किंवा जे सत्तेमध्ये त्यांची जबाबदारी जास्त असते, तेच या सगळ्या जमिनींच्या व्यवहारांमध्ये पडलेत आणि विकोप जो आहे तो अगदी पोलीस ठाण्यात फायरिंग करण्यापर्यंत गेलाय. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावरती फायरिंग झाली आहे, करणारे जे आहेत ते सुद्धा सत्ताधारी आहेत. या सगळ्या प्रकारानं राज्यातल्या जनतेला नेमकं काय घ्यायचं? मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसावर फायरिंग झाले असं तुम्ही म्हणताय, मला माहित नाही ते कोण आहे. आणि करणारे जे आहेत ते महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे आमदार आहेत आणि ते कुणाच्या जवळचे आहेत हे तुम्हाला माहिती आहे. आता राजकीय अभिनिवेश, राजकीय मानसिकता एवढी बळावलेली आहे राजकारणात की कुठेही जाऊन आपण काही करू शकतो. आमदार असलं तरी एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण 5 राऊंड रिव्हॉल्व्हरमधून फायर करेपर्यंत काही त्याला होत नाही. ही अत्यंत दुर्दैवी आहे. असं भारतात आणि भारतातच असेल, उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये, पण महाराष्ट्रात असं कधीच झालेलं नाही, जे आज झालेलं. राजकीय संस्कृती जी आहे ती यशवंतराव चव्हाणांनी सांगितल्याप्रमाणे राजकीय वैमनस्य नसावं तर राजकीय मतभेद असावेत अशा पद्धतीचं कायम होतं. रादर महाराष्ट्राची ती पॉलिटिकल राजकारणाचा वळ देऊ नका. एका माणसाने जमीन हडप करायचा प्रयत्न केला, त्याच्या मालकाने गोळीबार केला. फक्त फरक एवढाच आहे की पोलीस स्टेशनमध्ये केला. धाडस एवढं आमदार महोदयांचं आहे की पोलीस स्टेशनमध्ये यांनी गोळीबार केला. आता सरकारची परीक्षा आहे. सरकारने कल्याण, भिवंडी, मीरा भाईंदर, हा सगळा कल्याण डोंबिवलीचा परिसर, हा सगळा जो परिसर MMR रिजन आहे, इथं प्रचंड गुन्हेगारीकरण आहे. जमिनी ताब्यात घेणं, खोटे नाटे रेकॉर्ड करणे, असा सगळा उद्योग करणारी लोक आहेत आणि त्याला राजकारणी लोक साथ देतात. आणि त्या राजकारण्यांनी आता रिव्हॉल्व्हर हातात घेतलंय आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देखील जमिनी टिकवण्यासाठी एकमेकावर गोळीबार करण्यापर्यंत मजल गेली आहे. महाराष्ट्रातल्या सरकारची परिस्थिती काय आहे याचं हे उत्तम मूर्तिमंत उदाहरण आहे. सर, काल महाविकास आघाडीची जागा वाटपावरून बैठक झालेली होती. नेमकं काय ठरलं या बैठकीत? जागा वाटप कुठपर्यंत आलंय? लोकसभेच्या किती जागांचं वाटप झालंय किंवा निर्णायक टप्प्यावर आले? जागा वाटपात आमच्या सर्वांचीच समाधानकारक चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये अतिशय चांगला, योग्य असा तोडगा महाराष्ट्रात निघेल याच्यात आमची खात्री आहे. आणि त्यामुळं शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आमच्यावर येणारे समाजवादी पक्ष असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, सगळ्यांची, शेका पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, या सर्वांची आम्ही साधक बाधक चर्चा केलेली आहे आणि एका निष्कर्षापर्यंत आता आम्ही जवळ आलेलो आहे. सांगलीची जागा तुम्ही चिरंजीवांसाठी मागताय अशा बातम्या आहेत, त्यात काही खरंच तथ्य आहे का? तुम्ही ती मागितली आहे का? किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही उमेदवार आणि मतदारसंघाबद्दल कोणतंही भाष्य करणार नाही, कारण आमच्या महाविकास आघाडीचे ठरेल तोच निर्णय आम्ही फायनल करणार. प्रकाश आंबेडकरांची भूमिका अजून स्पष्ट होत नाही. तुम्ही म्हणताय ते महाविकास आघाडीसोबत येतील? बरोबर आहे. काल बराच वेळ आमच्या चर्चेत होते आणि चांगली चर्चा झाली. ते आमच्या बरोबर येतील असा आम्हाला विश्वास आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.